व्हेरी फाईन. स्माईल करा, चेहऱ्यावर स्माईल. छान हसले चेहरे पाहिजे सकाळी सकाळी. हाऊ यू ऑल? बस हात बांधून असं उभं राहायचं म्हणून सांगितलं तुम्हाला मॅडमनी. तुम्ही एकदम असे हात बांधले तिथे नेहमी सांगतो मस्त बोलायचं, मस्त मोकळं बोलायचं. बघ त्याच्यावर हात केलं तरी चालते, खाली हात केलं तरी चालते, अशी उभे राहिले तरी चालते. हात बांधून बांधून सगळे मानल्या करा. तसं नका. ओके सिट डाऊन. सर्वांना युनिफॉर्म मिळालेला आहे? कोणत्या रंगाचा युनिफॉर्म मिळालेला आहे? किती युनिफॉर्म झाल्या तुमच्याकडे शाळेची? 4 युनिफॉर्म. मग तुम्ही डिवाइस ठरवलेलं आहे का कोणत्या दिवशी कोणता युनिफॉर्म वापरायचा? सांगा कोणत्या दिवशी कोणता आहे? तुम्हाला ब्लू कलरचा. बरं अजून बुधवारला? हां ओके हां बुधवार. किती वेळ? जास्त वेळ लागेल. स्पीडली काम करा. आता मी जे सांगणार आहे ते गणित सांगणार आहे तुम्हाला. एक्झाम्पल्स उदाहरण आहे गणिताचं. ऐकायचं आणि लिहायचं. संख्या सांगेन, संख्या तुम्हाला ऐकायच्या आणि लिहायच्या. पहिला वर्ग तुमच्यासाठी संख्या आहे. पहिली संख्या 5 लिहा. 5 लिहा. 5 फर्स्ट स्टँडर्ड. त्याच्या खाली प्लसचं चिन्ह द्या. प्लस बाजूला देत असतात खाली म्हणजे बाजूला असते ते प्लसचं चिन्ह. 5 + 7 5 + 7 आणि खाली एक रेषा ओढा आणि ते सम करा. दुसरा वर्ग. दुसरा कोण आहे? सेकंड स्टँडर्ड. हे सेकंड स्टँडर्ड, हा एकच आहे फर्स्ट स्टँडर्ड. ठीक आहे. सेकंड स्टँडर्ड साठी दुसरा बाजूला लिहा. बाजूला अजून एक लिहा. बाजूला तू सेकंड मध्ये आहेस ना बाजूला लिहा. सेकंड मध्ये नाही आहे तू? अजून एक गणित बाजूला सेकंड मध्ये. 20 - 13 20 - 13 एका खाली एक माळा एका खाली एक. 13 म्हटलंय. 13 20 - 13 20 वर लिहायचे, मायनसचा सिम्बॉल द्यायचा आणि 13 खाली लिहायचे. तुमच्यासाठी तिसरा आणि चौथा वर्ग तुमच्यासाठी. पहिलं गणित 100 लिहा. 100 मायनस 17 मायनसचा सिम्बॉल बाजूला द्या खाली. 100 - 17 17 100 वजा 17. पहिलं गणित 100 - 17. 100 - 17. आता बाजूला दुसरं गणित घ्या. राईट साईडला लिहा बाजूला. 43 into 7 into multiplied by 43 multiplied by 7 43 गुणिले 7 त्याच्या खाली रेषा ओढा आणि बाजूला तिसरं गणित लिहा. अजून तिसरं गणित लिहा. 281 281 281 प्लस 900 प्लस 900 900 प्लस 900. 3 गणित तुम्हाला करायचे आहे आणि इकडे पहिल्या वर्गाला एकच आणि दुसऱ्या वर्गाला 2 समजलं नसेल शेवटचं तर परत विचारा. शेवटचं काय होतं? 281 प्लस 900 लिहा. 281 + 900. सगळे गणित मी सांगितले तुम्हाला तोंडी आणि तोंडी गणित ऐकणे आणि लिहिणे. तुमची अध्ययन निष्पत्ती गणितावर शिकवून घ्या. ऐका तशी तोंडी उदाहरणे ऐकून लिहिणे व सोडवणे असे कुठेतरी. चला आता तुमच्यासाठी 1 मिनिट टाईम आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे फक्त. 1 मिनिटामध्ये 3 गणित सोडवायचे फटाफट. तुम्ही पण 2 गणित सोडवायचे. तर घ्या तारीख काय टाकली मॅडम तुम्ही टाकून द्यायच्या चॉईस खाली. किती काउंट करायचे आहे याचा? ते काउंट करायचे आणि ॲड करायचे. लक्षात आहे ना? काही टाकली काय तुला 5 + 7 ओके. -20 - 13 हा काय होता? मायनस म्हणून हा असा आहे 20 - 13. चला ऐका प्लस प्लस काय मिळवायचं आहे, प्लस करायचं आहे, ॲड करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे ना. मग हे सगळ्या आधी बघून घ्यायचं की या मध्ये काय करायचं? ॲडिशन प्लस करायचं आहे. पहिल्या नंबरची संख्या किती आहे? 5. 5 मध्ये मिळवायचे आहे आणि या दोन संख्येची पहिल्यांदा प्लस करून बघायची. या 5 मध्ये 0 मिळवायचे आहे. 5 मध्ये 0 कसे मिळवणार? आता पहिलं करा. हे 5 मध्ये 5 काढले आणि त्यामध्ये 0 मिळवायचे. 0 मध्ये काहीच नाही मिळवायचं. 0 मिळवायचं म्हणजे काहीच नाही मिळवायचं. 5 मध्ये काही मिळवलं 0 मिळवले किती झाले? किती झाले? 5 मध्ये 0 मिळवला 5 राहिले म्हणून त्याचा आन्सर झाला 5. ठीक आहे. मग इथे पुन्हा बघायचं की आपल्याला ॲडिशन करायची आहे, प्लस करायचं आहे, मिळवायचं आहे. वरती संख्या आहे 2. 2 मध्ये किती मिळवायचे आहे? 1 आणि 2 मध्ये 1 मिळवा. 2 आणि 1 3 तरी 2 सिंपल आहे. ओके सेम दुसरा किलो तुम्हाला याच्यात काय करायचं ते कोण घ्या. काय करायचं बघायचं सगळं बघायचं काय नाही. सांगा लवकर. यामध्ये काय करायचं? सांगा लवकर. काय करायचं बघायचं इथे. हां काय करायचं याच्यात? मायनस करायचं. इथे सगळ्यात आधी बघितलं मग इथे बघायचं. इथे मायनस करायचं. मायनस करायचं म्हणजे कमी करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे ना. सबट्रॅक्ट करताना कशातून कमी करावं लागेल? वरच्या संख्येतून खालची संख्या कमी करायची. लक्ष द्या. मग इथे वरती 0 मधून किती काढायचं आहे? 0 मधून 0 काढले. काहीच नाही आहे, काहीच नाही काढले. काय झालं? 0. व्हेरी गुड. इथे वरती संख्या पुन्हा दुसरी 2 मधून किती कमी करायचे? कमी का करायचे? कमी का करायचे? कारण इथे मायनस दिले आहे. इथे मायनस आहे म्हणून 2 मधून पुन्हा आपण मायनस करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे, कमी करायचं आहे. 2 मधून कमी केले किती झाले? ओके 2 पैकी कमी करून टाकला. व्हेरी गुड. ठीक आहे. आन्सर किती आला? आता तिसरा होता तुमच्यासाठी एक अजूनही दिलं होतं. सांगा उत्तर.
याच्यात काय करायचं आहे या गणितात काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे हे पहिल्यांदा बघून घेणे सगळ्यात आधी त्याच्यावर लक्ष टाकायचं की या गणितात करायचं काय आहे मल्टिप्लाय करायचं म्हणजे टेबल येणं गरजेचं आहे जेव्हा मल्टिप्लिकेशन करायचं काय करावं लागेल टेबल बस किती आहे ही संख्या किती आहे आपल्याला कसं रीड करायचं या संख्येला पूर्ण वाचा मल्टिप्लाय नाही करायचं मल्टिप्लाय बाय शब्द वापरायचा आपल्याला सांगितलं होतं किंवा सोपं 43 into 5 सोपं 43 into हा जो मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल आहे त्याला इंटू वाचायचं कसं वाचायचं इंटू 43 into 5 आता 5 आहे कशाला टेबल येतं आपल्याला जी संख्या खाली आहे त्या संख्येचा टेबल आपल्याला येणं गरजेचं आहे मग 5 चा टेबल किती टाइम्स बनायचा आहे 3 टाइम्स कारण किती टाइम्स बनायचा कारण बघ 3 लिहिले 5 चा टेबल 3 टाइम्स बनवलं 5 × 5 × 5 3 × 15 आता किती आले 15 पुन्हा लिहायचे का 15 पुन्हा नाही घ्यायचे फक्त 5 लिहायचे फक्त लिहायचं 5 लिहिले का कारण वन्स अँड टेन्स तुमच्याकडे तुमच्या युनिट अँड टेन्स युनिट अँड टेन्स त्याच्यामधला युनिट खाली घ्यायचा युनिट अँड टेन्स त्याच्यामधला काय खाली घ्यायचा युनिट खाली टाकायचा मग काय शिल्लक टेन्स मधला शिल्लक काढायचा कसं करायचं पुन्हा टेबल बनायला सुरुवात करायचा पहिला टेबल किती म्हणायचं 20 आले थांबून जायचं आणि मग बघायचं टेन्स मध्ये किती शिल्लक होते टेन्स मध्ये किती शिल्लक होते 20 मध्ये अजून किती मिळवायचे मिळवायचे त्याच्यात मग मिळवायचे मग 25 हा तुमचा आन्सर चला आन्सर किती आलं आन्सर किती आलं 43 into 5 याचा उत्तर आहे 215 याला कसं रीड करायचं 43 into 5 is equal to 215 कोण रीड करेल असं मी जसं रीड करतो तसं पुन्हा एकदा तसं या 43 into 5 is equal to 215 पुन्हा एकदा म्हणा 43 into 5 is equal to 215 आता कोण वाचून दाखवेल असं वाचा पूर्ण वाचायचं जेवढं जेवढं वाचून दाखवेल तेवढं वाचायचं रीडिंग येणं गरजेचं जे समजलं ते रीड करायचं आपल्याला म्हणा व्हेरी गुड पुरी दाखव हात बांधून सोडून द्या आम्हाला सांगितलं मी कालच सांगितलं ना मॅडम हात बांधायला शिकवण्याचा प्रॉब्लेम स्पर्शला म्हटलं मी हात नको बांधू हात हलवून बोला हात पकडून बोला